डोंबिवलीतील संजय लेले हे दहशतवादी हल्ल्यामध्ये गेल्याची माहिती मिळताच त्यांच्या मित्रांना धक्का बसलाय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। काश्मीरच्या पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेला या हल्ल्यामध्ये 3 जण जे आहे डोंबिवलीचे आहेत। त्यामध्ये जे संजय लेले आहेत ते या परिसरामध्ये राहायला या इमारतीमध्ये राहतात। 2 दिवसापूर्वी संजय लेले त्याचप्रमाणे अतुल मोने जे आहेत आणि त्यांचा जे मावस भाऊ आहेत हे 3 जण जे आहेत आणि जोशी हे 3 जण जे आहेत हे पर्यटनासाठी परवा गेले होते आणि काल जे आहे दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये संजय लेले आहे यांचा मृत्यू झालेला आहे। आणि आपण पाहू शकता की त्यांचे जे मित्र आहेत ते रोज इथे पेपर घ्यायला येत होते आणि त्यांचे जुने मित्र आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा काय सांगाल, संजय लेले जे आहेत आपले मित्र होते, रोज आपला संपर्क होत होता, काय सांगाल? आता काय मला पण काय कल्पना नाही, आम्ही पेपरमध्ये वाचलं आणि मला समजलं, मला शॉक लागला आहे। तर काय बोलावं आणि काय नाही हेच मला समजत नाही आहे। कारण लहानपणापासून आम्ही क्रिकेट वगैरे एकत्र खेळलो आहे, परत त्यांच्या घरी माझा पेपर होता आणि कसं आहे की एकदम कधी कुठेही दिसला तरी हाक मारणार, काय प्रवीण कसा आहे त्याच्याशिवाय पुढे न जाणार माणूस। आणि हे सगळं हे केल्यावर जरा माणसाला हेच होतं आणि मुळात तो फिरायला वगैरे गेला याची काही कल्पनाच नव्हती। मी जेव्हा पेपरमध्ये नाव वाचलं तेव्हा म्हणाला आणखीन पण कोणीतरी संजय लेले असू शकतो म्हणून मी दुर्लक्ष केलेलं, पण जेव्हा पेपरमध्ये फोटो नंतर बघितला तेव्हा मला सर्वात जास्त धक्का लागला। कॅमेरामन स्वप्नील शेजवळसह आतिश भोईर, जी मीडिया, डोंबिवली।